माझ्या ओव्हरऑल लक्षात आलंय की शनाया हे प्रेम बिम हे सगळं मला झेपणारं नाहीये. माझ्या खिशाला परवडणारं नाहीये सर. त्यामुळे मी आता ह्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं नाही असं ठरवलंय. हो. मग आता लक्ष घालायचं नाही ठरवल्यानंतर कशासाठी लक्ष घालतोय उगीच? तुमच्यासाठी. तुमच्यासाठी सर. नाही, मला हे कळलंच आहे की या भानगडीत मी पडून मला काहीही मिळणार नाही. पण या भानगडीत मी जर पडलो तर तुमचा फायदा नक्कीच होऊ शकतो. माझा फायदा तो कसा? सर, शनाया आणि मी एकाच वयाचे आहोत. त्यामुळे तिचा राग कसा घालवायचा, तिचा मूड छान कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तिचा मूड छान करण्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. आता फक्त त्याच्या बदल्यात तुम्ही मला अप्रेझल द्यायचं. सर, म्हणजे मलाही पुढे जाता येईल ना. मलाही पैसे कमवता येतील तुमच्यासारखं मोठं आणि सक्सेसफुल होता येईल. राईट? ऍब्सोल्युटली सर. वाह, टेरिफिक. वाह चॅम्प, माइंड ब्लोईंग. हा, फार गंडवलंस रे मला तू. नाही, मला वाटलं होतं की फार साधा सरळ वरण भात मुलगा असशील तू. फार पोचलेला निघालास. हा, तुला काय वाटलं तू मला ऑफर देशील आणि मी मान्य करेन? लिसन जॅम, तुझी ही ऑफर मला मान्य आहे. सो काय आयडिया आहे तुझ्याकडे शनायाचा गेलेला मूड परत आणण्यासाठी? सर, लोणावळा. लोणावळ्याचं काय? तर आपण जातोय ना उद्या लोणावळ्याला. तुम्ही शनायाला पण घेऊन चला. काय बोलतोयस तू? कॉन्फरन्स साठी चाललोय आपण तिथे. तिला तिथे नेऊन काय करणार आहे? सर, संध्याकाळपर्यंत कॉन्फरन्स. ती संध्याकाळपर्यंत आहे ना. त्याच्यानंतर तुम्ही शनायाला घेऊन तिकडे 2-3 दिवस छान राहू शकता. आय थिंक यू शुड स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ शनाया मॅम इन लोणावळा. आणि मला असं वाटतं की शनायाला जेव्हा हे कळेल तुम्ही तिला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये 2-3 दिवस राहणार आहात तर तिचा राग निघून जाईल. मला खात्री आहे 200% निघून जाईल सर. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट चॅम्प. पण तिथे बाकीचेही सगळे असतील, त्यांचं काय? सर, मी आहे ना त्याच्यासाठी. हा, मी आहे ना सर. सर, तुमच्या आणि शनायाच्या मध्ये कुणीही येणार नाही याची मी काळजी घेईन ना सर. हा, काळजी घेणार मी. डोंट वरी. आय होप यू आर अ वेल विशर. ऑफकोर्स सर. इफ नॉट, यू विल बी नो वेअर. काय असं म्हणताय तुम्ही? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त माझ्या करिअर ग्राफवर आहे बास. आणि तो तुमच्या हातात आहे ना सर. त्यामुळे मी कितीही ठरवलं तरी तुमच्या विरोधात जाऊ शकणार नाही. सर, आय एम विथ यू. ट्रस्ट मी. आणि लोणावळ्याला जाऊन काय करायचं हे मी तुम्हाला. गॉट इट. आय गॉट युअर पॉइंट. थँक्यू चॅम्प. ओके सर. मी येऊ. थँक्यू सर.
या चॅम्पवर विश्वास ठेवावा की नाही प्रश्नच आहे. पण आयडिया कमाल दिली आहे त्याने. वा, या गोष्टीनं शनाया नक्कीच खुश होईल. मला वाटलं तू आज येणारच नाही म्हणून मी नेहाला घेऊन घरीच जाणार होती. अगं शूटिंग लवकर संपलं आज माझं आणि नवीन कार्यक्रमाची स्क्रिप्ट पण तयार करायची होती. म्हटलं घरी निवांत जाऊन बसू आणि करू. मग आत्ता कशाला नेहाला घरी घेऊन चालली? मीच तिला घेऊन जाते घरी. अगं पण कशाला? अगं पण नाही बिण नाही. अथर्व आत्ता शाळेत ना आलाय, थोडा वेळ खेळेलच तो. नेहा पण खेळेल. हो ना, खेळाल ना? मांडायचं नाही बरं का? तुला पण थोडा वेळ मिळाला न्यायला. हा ठीक आहे, चला रे, घेऊन जाते हिला. मी आटपला की येते ना. हो हो, फोन कर. चल. हॅलो शिवानी. मला गुरुनाथ बद्दल राधिका वहिनींना डिरेक्टली काही सांगणं योग्य वाटत नाही. मी रेवतीजींना नक्की सांगू शकतो. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत आणि रेवतीजी नक्की काहीतरी करतील. ओके बाय. रेवतीजी, तुम्ही मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. माझ्याशी काय? हां, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. मला खूप महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर. मला गुरुनाथ आणि राधिका वहिनींबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आता का बोलवलंत मला सर? शनाया, मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. सॉरी, तुमच्याशी. आणि ते रेजिग्नेशन मेल केलंय ते प्लीज वाचून घ्या. शनाया, काय आहे? हा, इतक्या छोट्या गोष्टीवरून कोणी रिझाईन करतं? ती तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल ना, माझ्यासाठी नव्हती. शनाया, आता एक गोष्ट लक्षात घे. जर तू रिझाईन केलंस तर तू एका मोठ्या संधीला मुकशील. एक मोठा चान्स तुझ्या हातातून जाईल. कसला चान्स? टू नाईट्स 3 डेज लोणावळ्यामध्ये 5 स्टार मध्ये स्पेशल स्वीट मध्ये राहण्याचा माझ्या बरोबर.